रुचिरा आपल्या सुहागरातीच्या दिवशी आपल्या नवऱ्याची वाट बघत बेडवर बसली होती. रुचिरा रोहितसोबत लग्न करून घरी आली आणि लग्नाचे कार्यक्रम जे पण असतात ते झालेत. सगळ्यांनी मजाक मस्ती केली आणि रुचिराला बेडरूममध्ये पाठवलं, जी की सजवलेली होती. गुलाबांची पाने सर्वत्र पसरलेले होते. ती रूम बघून रुचिरा खुश झाली आणि सुहागरातीच्या सजवलेल्या त्या बेडवर जाऊन बसली. आणि आपला रोहित आत्ता येईल, आपल्यासोबत गप्पा मारेल, आपल्या भविष्याचे प्रेमाचे स्वप्न ती रंगवत होती. पण अजून पण तिचा नवरा रोहित हा रूममध्ये आलेला नव्हता. मित्र मजाक मस्ती करत असेल, आपल्या नवऱ्याला आपल्याकडे येऊ देत नसतील, अशा विचारानेच तिच्या गालावर लाली चढली. आता आपला नवरा रूममध्ये आल्यावर आपण त्याच्यासोबत काय बोलणार? तो आपल्यावर प्रेम करेल, आपण पण त्याला पूर्ण प्रतिसाद द्यायचा. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं आणि प्रेम करायचं. मग आपला संसार सुरू होईल. प्रेमात मुलं पण होतील, आयुष्य सुंदर होईल. खूप छान स्वप्न रुचिरा बघत होती. डोळे बंद होते. डोक्यावर घुंगट घेऊन ती बसली होती. तितक्यात रूमचा दरवाजा वाजला. रोहित रूममध्ये आला होता. रुचिरा सावरून बसली. आता आपला नवरा जवळ बसेल. टीव्हीमध्ये दाखवतात तसं तो माझ्या पण घुंगट बाजूला करेल, अशी ज्वेलरी काढेल, मला गिफ्ट देईल. आणि मग काय, लाईट बंद करून नवरा बायकोचं नातं आमचं तयार होईल. आमच्यात आज संबंध प्रस्थापित होतील. तिचं थरथर होत होतं. लाजून लाजून गालावर अजून लाली पसरली. आता मी नाही काहीच बोलत नवऱ्यासोबत. त्याने काही विचारलं की उत्तर देते फक्त, असं तिनं ठरवलं आणि शांत बसली. रोहित पण रूममध्ये आला. आपले कपडे जाऊन त्यानं बदलले आणि बेडवर येऊन बसला. त्याच्या पण मनात बरंच काही चालू होतं, पण काय बोलावं त्याला समजेना. तो काही बोलत नव्हता बघून रुचिरा हसली. तिला वाटलं आपलं अरेंज मॅरेज आहे, त्यातली त्यात खूप कमी दिवसात लग्न जमलं आणि झालं. आम्ही दोघं पण एकमेकांना इतकं ओळखत नाही, म्हणून रोहित पण लाजत असावा. तितक्यात रोहित बोलला, रुचिरा, मी कपडे बदलले आहे. सकाळपासून तू पण या कपडे आणि ज्वेलरी घालून थकली असेल, त्यामुळे तू पण बदलू शकते आणि झोपू शकते, कारण मी पण थकलोय. असं म्हणत त्यानं आपल्यासाठी नवीन ब्लँकेट काढलं आणि दुसरीकडे तोंड करून झोपून घेतलं. आता मात्र रुचिरा विचारात पडली. आज आमची सुहागरात आहे आणि माझा नवरा मला प्रेमाचं काहीही न बोलता तसाच झोपी गेला. तो ठीक तर आहे ना? काय त्यानं माझ्यासोबत बळजबरीने लग्न केले का? मी त्याला आवडत नसेल का? रुचिराच्या मनात असंख्य प्रश्न होते. डोळ्यात पाणी होतं. सुहागरात्रीच्या दिवशी तिला झोपच आली नाही. नवऱ्याकडे सारखं एकटक ती बघत बसली होती. आत्ता तो उठेल, तिला जवळ घेईल, पण तसं काहीच घडलं नाही. आता मात्र विचारात पूर्ण रात्र संपली. सकाळ झाली. ती घाईत उठली, आंघोळ करून आपलं आवरून खाली आली. सोबत आलेल्या कलवरा तिला चिडवत होत्या. काय मग रुची, कसा होता पहिला दिवस? तुला जिजूंनी झोपू तर दिलं ना, की खूप त्रास दिला? तर दुसरी म्हणते, मला सांग, जास्त त्रास तर होत नाही ना तुला? चालता तर येतंय ना? ते काय ना रुची, माझं लग्न झालं तेव्हा मलाही असंच झालं होतं. पहिल्यांदा संबंध पडले, सवय नव्हती, पण खूप छान होता तो दिवस. मला तुझ्याकडे बघून माझी सुहागरात्र आठवली. रुचिराच्या मैत्रिणी असं बोलून तिच्या दुःखावर मीठ चोळत होत्या. आता त्यांना पण काय माहिती की नवरा नवरीमध्ये सुहागरात्रच काय, साधं नॉर्मल बोलणं पण झालं नव्हतं. रुचिरा आपली कलवऱ्यांचं बोलणं मजाकमध्ये टाळते आणि सगळं काही झालंय, मी खूप खुश आहे असं दाखवते. मनात एकच विचार करते, आज रात्री आमची सुहागरात्र होईल. खरंच नवरा आणि मी पण दमलेच होते. सगळं आवरून ती परत तिच्या रूममध्ये जाते आणि सेम दुसऱ्या पण दिवशी तसंच घडतं. आजही रोहित रुचिराला टाळतो. तिला तर काही कळतच नव्हतं. एकीकडे तिला आपल्या नवऱ्याचं आश्चर्य वाटलं की आपण नवीन नवरा बायको आहोत,
तरी पण एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न आपल्या नवऱ्यानं केला नाही किंवा मला बळजबरी सुद्धा काही गोष्टी करायला लावल्या नाही. आता रुचिरा वेगळ्या प्रकारे विचार नवऱ्याबद्दल करू लागली. लाजून तो जवळ आला नसेल असा आता परत मूळ आले. नवरी व कलवऱ्यांना माहेरचे लोक घेऊन गेले. रुचिरा खुश होती. असंच सगळ्यांना ती दाखवत होती, पण मनात नवऱ्याबद्दल असंख्य प्रश्न होते तिच्या. सगळ्यांनी तिला रोहित म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं. मुलगा कसा आहे, स्वभाव कसा आहे, सगळं छान आहे ना. आता कुणाला काय सांगेल ती, म्हणून सगळं चांगलं आहे, नवरा चांगला आहे, मला खूप जीव लावतो, मला जपतो, असंच तिने घरी सांगितलं. म्हणून आता घरचे पण खूप खुश होते की आपल्या मुलीचं कल्याण झालं, चांगला मुलगा आपल्याला मिळाला. आता तिचं काही टेन्शन राहिलं नाही. रुचिरा आता परत नवऱ्याच्या घरी आली. आज रात्री काही पण झालं तरी नवऱ्याच्या जवळ यायचं, त्याला आपलंसं करायचं असं मनाशीच ठाम करून होती ती. सगळ्यांची जेवणं आटोपली आणि मग रुचिरा सगळं आपलं काम आवरून आपल्या बेडरूममध्ये गेली. आज नवरा नक्की जवळ येईल आणि मागे 2 वेळा जवळ आला नव्हता, कारण लग्न गडबड होती, आम्ही थकलो होतो. पण आज काही चान्सच नाही त्याला मला नाही म्हणायचं. आज आम्ही पती पत्नी होणार, शारीरिक संबंध पडणार आणि जरी असं काही झालं नाही तर मी माझ्या नवऱ्याला माझ्याजवळ येण्यासाठी काहीतरी नक्की करेन. आता ती नवऱ्याची वाट बघू लागली. तो आत आला, रूम बंद केला आणि तिला बोलला, नवीन आहे ना तू, तुला इथं सगळं काम करून थकली असेल तर कर आराम, मी पण माझे काम बाकी आहे ते पूर्ण करत बसतो. आता मात्र तिला राग आला. स्वतःवर कंट्रोल करून ती कपाटाजवळ आली आणि त्यातून आपली बॅग बाहेर काढली आणि एक 1 पीस बाहेर काढला. बाथरूममध्ये जाऊन ती घालून आली. तिच्या नवऱ्याचं कामात लक्ष होतं. रुचिरा आता त्याच्याजवळ जाऊन बसली. तिला वाटलं तो तिला बघेल, जवळ घेईल, काहीतरी कॉम्प्लिमेंट देईल की छान दिसत आहे, पण तसं काहीच घडलं नाही. त्यानं तिच्याकडे न बघता तिला परत बोलले, अगं झोप ना, मी कामात आहे, मी तुमच्यासाठी तयार झाली रोहित. ती हळू आवाजात त्याला बोलली. आता त्यानं वरती बघितलं आणि तिच्या लिपस्टिकविषयी विचारलं. छान आहे कलर, कुठली ब्रँड आहे, तिच्या मेकअपबद्दल पण विचारलं. आता तिला जरा बरं वाटलं. चला, नवरा शेवटी बोलला तरी. पण त्यानं परत तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या आपल्या कामात लक्ष दिलं. आता मात्र रुचिराचा कंट्रोल सुटला आणि ती चिडली. रागातच तिनं आपल्या नवऱ्याचा लॅपटॉप बंद केला आणि त्याला विचारू लागली, तुमचा काय प्रॉब्लेम आहे रोहित? तुम्हाला मी आवडत नाही का? तुमचं लग्न तुमच्या मर्जीशिवाय झालं आहे का माझ्यासोबत? तुम्हाला दुसरं कुणी आवडतं का? बरेच मनातले प्रश्न तिने एका पाठोपाठ त्याला विचारले. आता आपण शांत राहून उपयोग नाही, त्याला समजलं आणि तो बोलला, हे बघ, मी जे काही सांगेल तुझा विश्वास बसणार नाही, त्यामुळे मला काहीच विचारू नको. जसं चालू आहे तसंच इथून पुढे पण चालू राहील. तेव्हा रुचिरा बोलते, असं का? आपण नवरा बायको आहे, आपल्यात प्रेम झालं पाहिजे, जे नात्यात गरजेचं आहे ते सगळं घडलं पाहिजे. सॉरी, पण नाही घडू शकणार. मला लग्न करायचं नव्हतं, पण माझ्या घरच्यांनी बळजबरीने मला तुझ्यासोबत लग्न करायला लावलं आहे. पुढे जे काही तो बोलला आणि जे काही स्वतःच्या डोळ्यांनी तिनं बघितलं तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीन सरकली. हे कसं काय घडू शकतं? आता मी काय करेन, माझं कसं होईल, हा विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला. असं काय सांगितलं रोहितने रुचिराला? असं काय घडलं असेल त्यांच्यासोबत? का करावं लागलं लग्न जर त्याला तिच्याजवळ जायचंच नव्हतं तर? आणि कुठून सुरू झाली ही कथा आणि कुठं जाऊन संपेल हे आपण जाणून घेऊ. तरी तुम्हाला ही कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल. चला तर मग सुरू करूया ही स्टोरी.
रुचिरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. 2 बहिणी होत्या त्या. मोठीचं चांगल्या श्रीमंत घरात लग्न झालं होतं. आता रुचिराला सुद्धा चांगला श्रीमंत मुलगा बघून तिचं लग्न करून द्यायचं तिच्या आईवडिलांनी ठरवलं होतं. त्यातच रोहितचं स्थळ तिला आलं. मुलगा मोठ्या कंपनीमध्ये CEO पदावर होता. घरी जमीन आहे, बंगला आहे, गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत. त्यातली त्यात मुलगा एकुलता एक आहे. बघून रुचिराच्या वडिलांनी या स्थळाला होकार दिला. बघण्याचा कार्यक्रम होता. मुलगा मुलगी एकमेकांना काही विचारायचं असेल तर विचारा असं विचारलं. तेव्हा मुलीचे वडील बोलले, मुलगा माझ्या मुलीला पसंत आहे. तेव्हा मुलाचे बाबा बोलले, आम्हाला पण फक्त मुलगीच हवी आहे, देणं घेणं काहीही नको. रोहित आणि रुचिरा फक्त एकमेकांना बघत होते. डोळे बरंच बोलत होते त्यांचे आणि तिचे सुद्धा. आता पाहुणे निघायची वेळ झाली. मुलगा मुलगी एकमेकांसोबत बोलले, पण सगळ्यांच्या हजेरीत. म्हणून न मुलाला काही बोलता आलं मनातलं आणि न मुलीला काही विचारता आलं. पसंत आहे घरचे म्हणतात, खूप चांगलं होईल, तर मग मुलीला अजून काय लागतं. तिने तिथेच आपला होकार कळवला आणि मग लगेच साखरपुडा आणि लगेच लग्नही झालं. मुलीच्या घरच्यांनी विचार केला की आपली मुलगी खूप खुश राहील, म्हणून त्यांनी बराच पैसा लग्नासाठी लावला होता. मुलगी पण खूप खुश होती की आपली लाईफ आता सेट होणार, सगळं काही मिळालं. तिला थोडं घाईतच लग्न झालं याचा अफसोस होता, पण आपला नवरा खूप हँडसम आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, चांगला बँक बॅलन्स आहे, मग दुसरं अजून काय लागतं याच विचारात ती खुश होती. पण जगायला पैशाबरोबर प्रेम पण लागतं हे तिला तिचं लग्न झाल्यावर चांगलंच कळालं. जेव्हा सुहागरात होती तेव्हा आपला नवरा जवळ आला नाही तेव्हा तिच्या डोक्यात परत विचारांनी वादळ घातलं. आयुष्यात आता काय होईल तिला समजेना. काही दिवस जेव्हा आपला नवरा आपल्याला टाळतो आहे हे तिला समजून चुकलं होतं, तेव्हा काहीतरी गडबड आहे तिला समजलं. आपल्या नवऱ्याचं बाहेर काही चालू आहे किंवा आपला नवरा खुश नाही, त्याला आपण आवडत नाही हे रुचिराला वाटू लागलं होतं. आणि तिनं आपण खुश आहोत हे घरी तर सांगितलं होतं तिच्या, पण काहीही झालं तरी खरंच खुश राहायचं आणि आपल्या नवऱ्याला विचारायचं काय प्रॉब्लेम आहे. सगळं काही बोलून बसून प्रश्न सोडून टाकू तिनं ठरवलं. आणि आता 7व्या दिवशी तिचा त्या घरात होता. नेहमीप्रमाणे नवरा रात्री रूममध्ये आला आणि तिला म्हणाला, थकली असेल ना, झोपून घे, मी पण काम करून झोपतो. आता आज तिचा कंट्रोल सुटला आणि तिनं विचारलं, काय झालं, तुम्ही मला तुमची बायको समजत नाही का, मी आवडत नाही का, माझ्याजवळ काय येत नाही. बऱ्याच प्रश्नांची विचारायची सुरुवात तिनं केली. आता त्याला काय बोलावं काय नाही हे समजेना, पण तो तिला बोलला की मी तुला जे काही सांगेल तुझा विश्वास बसणार नाही, तू ते ऐकूही शकणार नाही आणि मला भीती आहे, तू सुद्धा मला सोडून निघून जाशील. तेव्हा रुचिरा बोलली, असं कसं सोडून निघून जाईल मी, आपलं लग्न झालंय, मी तुमची बायको आहे, असं सोडून कसं जाईल मी तुम्हाला. तेव्हा रोहित बोलतो, माझी सच्चाई अशीच आहे जी तुला मला सोडून जायला मजबूर करेल. आता मात्र रुचिरा घाबरली आणि म्हटली, जे असेल ते खरं सांगा, माझा जीव घाबरत आहे. तेव्हा रोहित म्हणतो, ठीक आहे सांगतो. हे बघ, मला आहे ना तुझ्यासारखी लिपस्टिक होटांना लावायला आवडते, तुझ्यासारखे ड्रेस घालायला आवडतात, मला मुलींसारखं राहायला जास्त आवडतं. रुचिरा गडबडली. हे काय बोलतोय नवरा, तिला कळेना, पण मनावर दगड ठेवत ती त्याला म्हणती म्हणजे. तेव्हा तो म्हणतो, मी माणूस नाही आणि बाई पण नाही. ती म्हणते, इथं का खोटं बोलत आहेस तू, माझ्यासोबत राहायचं नसेल तर तसं सांग ना, पण स्वतःचा पुरुषार्थ कशाला खोटं बोलत आहेस. आता मात्र रोहित बोलतो, मी माझ्या आईबाबांना एकुलता एक आहे, त्यातली त्यात मी एक. त्यांना माहिती असून त्यांनी ही गोष्ट कधी जगासमोर येऊच दिली नाही. मी तर लग्न करायला नकोच म्हणत होतो,
पण त्यांनी मला बळजबरी केली, धमकी दिली. त्यांच्यासाठी मी लग्न केलं, पण मी तुला सुख देऊ शकत नाही. तुला माझ्याकडून सगळं काही मिळेल, तू जे मागितलं ते मी तुला आणून देईल, पण नवऱ्याचं सुख मी तुला देऊ शकणार नाही. रुचिराच्या पोटात गोळा आला. तिला अजून पण आपल्या कानांवर विश्वासच बसेना. मी कसा विश्वास ठेवू यावर? सगळं खोटं वाटत होतं तिला. तुम्ही सगळे किती छान फॅमिली आहात. तुम्ही माझ्या पप्पांना धोका कसा काय देऊ शकता? हे खोटं आहे. बोल ना, खोटं आहे ना? ती रोहितच्या पूर्ण बॉडीला बघून म्हणाली. कारण तो इतका छान होता, त्यात तो इतका श्रीमंत, मग तो असं कसं राहू शकेल? म्हणून ती त्याला म्हणाली, हे बघ रोहित, मला माहिती आहे तू खोटंच बोलत आहे. तरी पण जर खरं बोलत असेल तर मला तुझं गुप्तांग बघायचं आहे. मला बघायचं आहे हे सगळं खरं आहे की खोटं. तेव्हाच या गोष्टीवर मी विश्वास ठेवेन. रोहितला तिच्या जीवाची घालमेल समजली होती, म्हणून तो बोलतो, ठीक आहे, तुझा हक्क आहे माझ्यावर. बघून घे मला. वरतून इतका चांगला दिसणारा पुरुष हा पुरुषच नाही. डोळ्यात पाणी येत त्यानं आपले कपडे काढले आणि त्याला तसं बघून तिच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली. बापरे, धोका! ती रडू लागली. आता माझं कसं होईल, काय होईल? आम्हाला फसवलं असे आरोप ती त्याच्याकडे करू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, माझी चुकी नाही. माझ्या आईवडिलांनी तुझी निवड केली. तुला बाकी सगळं काही सुख देऊ, तुला खुश ठेवू असं ते म्हटले. कारण माझी ही सच्चाई त्यांना जगासमोर येऊ द्यायची नव्हती. पण जे सत्य आहे ते कधीच लपत नसतं. जे वाटलं होतं तेच घडलं. नाही समजून घेऊ शकणार कुणी. तो पण रडत होता आणि ती पण. कारण त्याला पण त्याच्या मर्जीने राहायचं होतं. त्याला पण त्या लग्नात सुख नव्हतं, जे सुख त्याला मुलींसारखे कपडे घालून मेकअप करून मिळणार होतं. पण आई बापासमोर काय बोलणार? रात्रभर दोघं पण झोपले नाही. सकाळ झाली तसे रुचिरा आपलं आवरून बॅग घेऊन बाहेर आली आणि आपल्या सासू सासऱ्यांना बोलली, तुम्ही आमची फसवणूक केली. तुम्हाला सगळं माहिती असून तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न केलं. रुचिराचे घरचे पण आता तितक्यातच पोहोचले. त्यांना पण सत्य ऐकून धक्काच बसला. पैसा बघितला, लग्न केलं, पण आपल्या मुलीचं नुकसान झालं. बापाच्या त्या काळजाला दुःख होत होतं. आपण घाई केली, आपण विचारपूस केली नाही, म्हणून त्यांना आता पस्तावा येत होता. रोहितच्या घरच्यांना मात्र काहीच वाटत नव्हतं. आता आपला पैसा गेला. मुलीला तलाक द्यायलाही त्यांनी नकार दिला. हे बघून रुचिराच्या बाबांनी रोहितच्या घरच्यांवर धोकाधडीची केस लावली आणि मग कोर्टमध्ये हे सगळं प्रकरण झालं आणि ते बाहेरही निघालं. मुलीने सगळी काही माहिती दिली. माझा नवरा हा पुरुष नाही. मी त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य कसं काढू शकते? जरी त्याच्याकडे सगळं असेल पण मला प्रेम मिळालं नाही तर त्याचा काय उपयोग? म्हणून मला तलाक हवा. सगळं काही सत्य समोर आल्यावर निकाल हा रुचिराकडूनच लागला. तिला तलाक पण मिळाला आणि जितका खर्च लग्नासाठी लागला तो पण मिळाला. पण रुचिराने मला माझ्या सासरच्या लोकांवर दुसरे काहीही चार्ज लावायचे नाही. ते चुकले, त्यांना मी माफ करते असं म्हटली आणि आपल्या बापासोबत तिथून निघून गेली. तिच्या सासरच्या लोकांचेही आता डोळे उघडले आणि त्यांनी पण आता आपल्या मुलाला त्याच्या मनाप्रमाणे राहायची अनुमती दिली. सगळं ठीक तर झालं, पण मासूम रुचिरा जी होती तिच्या जीवनात डिवोर्स हा म्हणजे तलाक हा धप्पा पडला, फक्त घाईत लग्न जमवल्यामुळे. ह्या गोष्टीचं तात्पर्य मित्र आणि मैत्रिणींनो, यात एकच समजतं की मुली वयात आल्या मग त्यांचं लग्न करायचं हा मोठं टेन्शन आईबाप घेतात आणि मग अशा लोकांना बळी पडतात. म्हणून आपली फसवणूक होणार नाही. सगळी विचारपूस करूनच आपल्या मुलीचं लग्न ठरवा. नवरा नवरी जे असतात त्यांना एकमेकांसोबत मोकळं बोलून द्या
आणि नंतरच त्यांचं लग्न जमवा। या स्टोरीमध्ये कुणाची चूक होती कॉमेंट करून मला नक्की सांगा। तुम्हाला स्टोरी आवडली का ते पण सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।